म्हणजे काय होतं इथं लक्ष राहतं तुमचं व्यवस्थित. तर आज आपण शिकणार आहे व्हॉट इज स्टॉक मार्केट. आवाज येतोय माझा? हाँ आ रहा है. आणि सगळ्यांनी जरासं पार्टिसिपेट करा, येस नो बोला. आपली इथे काय ऑफिस मीटिंग नाही, त्यामुळे तुम्ही एकदम फ्रीली राहा, फ्रीली इथं कोऑर्डिनेट करा एकमेकांसोबत. इथं आपल्याला जे काही तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाहीत किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही लाईव्ह मध्ये डायरेक्ट विचारू शकता. तसं तर तुम्ही पर्सनली पण मला विचारू शकता. पण जेव्हा पण आपला क्लास चालू असेल तेव्हा पण काही डाऊट असेल तर तुम्ही सिम्पली मला क्वेश्चन करू शकता. त्यामध्ये असं काही विचार करू नका की कोण काय म्हणेल किंवा माझा क्वेश्चन खूप छोटा आहे, सिली वाटतो, असं काही विचार करू नका. ओके. तर आज आपण शिकणार आहे की व्हॉट इज स्टॉक मार्केट. तर बेसिकली आपण काय की एक सोशल मीडिया म्हणा किंवा कुठेही आपल्या फ्रेंड्स मध्ये सर्कल मध्ये आपण काय ऐकलेलं असतं की एक मार्केट, शेअर मार्केट म्हणजे काय, तर फक्त एक बाय शेअर, आपल्याला स्टॉक बाय करायचे आणि सेल करायचे. हे एक बेसिक कन्सेप्ट आपण ऐकलेली असते, बरोबर? हॅलो. हो बरोबर. हाँ. हो. हे आपण एक सिंपल हे ऐकलेलं असतं. पण त्याच्या पण पलीकडे खूप काही गोष्टी आहेत. जसं आपण एखाद्या कंपनीत कामाला जातो, त्यानंतर आपल्याला काय समजतं की तिथं मॅनेजर आहे, टीएल आहे, एचआर आहे, अजून भरपूर काय काय गोष्टी तिथं असतात. तसं शेअर मार्केटमध्ये फक्त कंपनी, एखादा स्टॉक बाय आणि सेल नाहीये, तर त्याच्यामध्ये खूप छोटे छोटे कंपोनंट्स आहेत. त्याचं आपल्याला एक माहिती असावं, त्यासाठी आपलं एक सेशन आहे. मेन लेक्चर चालू व्हायच्या अगोदर आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की शेअर मार्केटमध्ये फक्त बाय सेल नाही, तर अजून काय काय कंपोनंट्स आहेत ते आपण आज पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहतो की मार्केटमध्ये इन्व्हेस्टर असतो. इन्व्हेस्टर म्हणजे कोण, तर आपण जे काय पैसे इन्व्हेस्ट करतात मार्केट, म्हणजे आपल्यासारखे लोक असतात. म्हणजे कोणत्याही मार्फत करतात. काही लोक SIP करतात, काही म्युच्युअल फंड करतात किंवा काही डायरेक्ट एखाद्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात, बरोबर? त्यानंतर मार्केटमध्ये असतं कंपनी. आता कंपनी म्हणजे काय की आता आपण टाटा मोटर्स असेल, रिलायन्स असेल किंवा ब्रिटानिया, असे खूप काही कंपन्या तुम्हाला माहिती असेल, टाटा पॉवर आहे. आता या कंपन्या ना मार्केटमध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट स्टॉक बाय नाही करू शकत. आता असं होऊ शकतं का की आपल्याला टाटा मोटर्सचा एखादा स्टॉक बाय करायचा आहे आणि आपण त्यांच्या किंवा मुंबई किंवा दिल्लीच्या ऑफिसला गेलो आणि आपण सांगितलं की मला तुमचे शेअर्स बाय करायचे, हे घ्या 1 लाख रुपये, तुमच्या शेअर्स होल्डर आम्हाला बनायचं, असं करू शकतो का आपण? नाही, बरोबर. मग त्यासाठी काय, तर इन्व्हेस्टर आणि कंपनीज मध्ये सगळ्यात मेन फॅक्टर जो असतो तो आहे शेअर मार्केट. की एखाद्या कंपनीला जर तिला ग्रो व्हायचं असेल तर ती कुठं लिस्ट होती, शेअर मार्केटमध्ये लिस्ट होती. आणि एखाद्या इन्व्हेस्टर म्हणजे आपल्याला असं वाटते की आम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावे पैसे, की ती ग्रोईंग आहे, तर त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट जर करायचे असेल तर आपण कुठे येतो, शेअर मार्केटमध्ये. यासाठी आपल्याला डिमॅट अकाउंट बनवलं जातं आपलं, ते नंतर मी तुम्हाला सांगेन. पण या बेसिक 3 गोष्टी आहेत याच्यामध्ये, 3 कंपोनेंट्स. एक तर इन्व्हेस्टर असतो, दुसरी असते कंपनी आणि सगळ्यात मेन म्हणजे असते शेअर मार्केट. ह्या तिन्ही एकत्र आला तरच आपल्याला हे मार्केट चालू शकतं, किंवा इथं कंपनीज असेल तरच आपण बाय सेल करू शकतो आणि इथं इन्व्हेस्टर असेल तरच आपण बाय सेल करू शकतो. आणि कंपनी आणि इन्व्हेस्टर असून चालत नाही, तर त्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे शेअर मार्केट. समजलंय? यस. हा. हम्म. त्याच्यानंतर सगळ्यात मेन, जर तुम्हाला शेअर मार्केटचे एक बेसिक समजायचं असेल तर हे याचे सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहे. सगळ्यात पहिलं आहे की रेग्युलेटरी बॉडी. जसं आपल्या ऑफिसमध्ये आपला मॅनेजर असतो, त्याच्या खाली टीएल वगैरे असे खूप काही हे असतं. त्याच पद्धतीने रेग्युलेटरी बॉडी म्हणजे काय, तर ही एक सेबी तिला म्हणतात, सिक्युरिटी एक्सचेंज ऑफ बोर्ड. एक मिनिट. सेबी म्हणजे काय, तर सिक्युरिटी एक्सचेंज ऑफ बोर्ड. सेबीचं काम काय, तर ती पूर्णपणे शेअर मार्केटवर कंट्रोल ठेवते. म्हणजे मार्केटमध्ये काय रूल्स येणार असतील, काही रूल्स चेंज होणार असतील, मार्केटमध्ये काय स्कॅम होत असेल तर त्याच्यावर वॉच ठेवणं, पूर्णपणे मार्केटवर कंट्रोल असतो सेबीचा. एखादा स्टॉकला जर कंपनीला जर यायचं असेल, आता तुम्ही मध्ये पाहिलं असेल की ओलाचा एक IPO स्टॉक आला होता, त्यानंतर टाटाचं पण, टाटा टेक्नॉलॉजीज वगैरे आले होते. तर या कंपनीना जर आपल्याला स्वतः लिस्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सेबी सोबत टायअप करावं लागतं. आणि सेबीचं काम आहे की
मार्केटमध्ये बॅलन्स ठेवणं, कोणत्या स्टॉकमध्ये काय गडबड होती का ते पाहणं, हे सगळं काही सेबीच्या अंडर चालतं. सेबी कुणावरही ऍक्शन घेऊ शकते, कोण फ्रॉड करत असेल किंवा काय. आता तुम्ही पिक्चर बघितला असेल हर्षद मेहताचा, तर तशा केसेसमध्ये जर त्यांना पनिश करायचं काम कोण करतं तर सेबी करते. आलं लक्षात? येस सर. हा. त्यानंतर आहे एक्सचेंजेस. आता काय मार्केटमध्ये तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल की NSE, BSE. NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हे पूर्णपणे आपल्या पहिल्यांदा काय होतं की हर्षद मेहता एक स्कॅम व्हायचा, म्हणजे तो जो पिक्चर मध्ये तुम्ही बघितला असेल ते व्हायच्या आधी देशामध्ये खूप प्रकारचे एक्सचेंजेस होते. म्हणजे कोलकात्याचं वेगळं होतं, महाराष्ट्राचं. आता महाराष्ट्राचं आहे BSE. BSE म्हणजे काय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हे एशियाचं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय तर त्या प्लॅटफॉर्मवर कंपनी रजिस्टर होतात. म्हणजे काही कंपनी NSE वर रजिस्टर होतात, तर काही कंपनी BSE वर होतात, किंवा आणि थर्ड केस मध्ये काही कंपनी पूर्ण ह्याच्यावर असतात, म्हणजे NSE वर पण असतात आणि BSE वर पण असतात. एक्सचेंजेसचं काम काय असतं की तुम्हाला ते बाय सेल करून देतात. एखादा समजा टाटा मोटर्स ही NSE आणि BSE वर दोन्हीकडे तुम्हाला भेटेल. यामध्ये फक्त स्लाइटली 1-2 रुपयाचा फरक असतो. NSE ही इम्पॉर्टंट काय, कारण की याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतो, ट्रस्टेड जास्त आहे, कारण की ती पूर्ण कंट्री वाईड आहे. तसंच BSEचा विचार केला, म्यूट करा. BSEचा विचार केला तर त्याच्यावर ती एक खूप मोठी किंवा खूप जुनी एक एक्सचेंज आहे, पण त्याच्यावरचा व्हॉल्यूम थोडा कमी असतो. व्हॉल्यूम म्हणजे काय, तिथं लोक थोडेसे कमी ट्रेड करतात तिथल्या स्टॉक्स मध्ये. पण त्याच पद्धतीने NSE मध्ये जास्त लोक ट्रेड करतात. मोस्टली आपण जे स्टॉक बाय करतो ते तिथं तुम्हाला मी दाखवेल की तिथं तुम्हाला NSE, BSE असे 2 स्टॉक हे ऑप्शन असतात. त्यातलं मोस्टली आपण NSE वर करतो, कारण की ते खूप जास्त ट्रस्टेड आहे. काही काही कंपन्या तुम्हाला अशा असतात की त्या फक्त इथं लिस्ट असतात, पण त्या याच्यामध्ये नसतातच. आता कोरोनामध्ये तुम्ही पाहिलं असेल ऑक्सिजनची खूप कमी पडली होती, तर काही कंपनींच्या नावामध्ये फक्त ऑक्सिजन होतं, तर ते स्टॉक 10-20% हे झाले होते, वर गेले होते एका दिवसामध्ये. याच्यामध्ये काय लोकांनी पाहिलं पण नाही की तो स्टॉक कोणता आहे, काय आहे, काहीच पाहिलेलं नाही. फक्त नाव असं होतं त्यामुळे हे केलं. आणि कधी कधी तर असं असतं की फक्त तिथं कंपनी रजिस्टर असते, मग तिचं ऑपरेशन काहीच चालू नसतं. हे मोस्टली BSE वर होतं, पण NSE त्या बाबतीत जास्त स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे आपण इथून पुढे NSE चे जास्त स्टॉक पाहणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर तुम्ही NSE चे पण अजून 2 इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. NSE चे पहिल्यांदा इंडेक्स आहे निफ्टी 50. आता हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की निफ्टी पेपर किंवा न्यूज मध्ये तुम्ही पाहिलं असेल की निफ्टी वर गेला, निफ्टी खाली आला. आज काय म्हणतात, मार्केट क्रॅश झालं, ते निफ्टी एवढ्या पॉईंट्सनी पडला, निफ्टी एवढ्या पॉईंट्सनी वर गेला. तर हे निफ्टी काय असतं? निफ्टी म्हणजे काय की मार्केटमध्ये ऑलमोस्ट 5,000 कंपन्या लिस्टेड आहे, 5,000 प्लस. म्हणजे आता तर 6-7 हजार झाले असेल, नाही तर कोरोना पर्यंतची ही होती. एवढ्या कंपन्या लिस्टेड आहेत. मग आपण या सगळ्यांमध्ये ट्रेड करू शकतो का? एवढ्या सगळ्या नाही. कंपनी, हा एकत्र नाही. हा मग त्यासाठी काय आहे की सेबीनी किंवा NSE काय केलंय की यामध्ये सगळ्यात टॉप 50 कंपन्या आणल्या. मग त्या सगळ्या सेक्टरच्या असतात. म्हणजे तुम्ही ऑइलची घ्या किंवा ऑटोमध्ये बघितलं तर तुम्ही टाटा मोटर्स आहे, मारुती आहे आहे त्यानंतर असे खूप सेक्टर आहे. फार्मामध्ये आहेत, सिप्ला वगैरे, हे तर तुम्हाला माहिती असेल, गोळ्यांवर तुम्ही पाहिलं असेल. हे सगळ्या कंपन्या ह्या शेअर मार्केटवर लिस्टेड आहे. तुम्हाला अजून याची एक एवढे चांगले कन्सेप्ट सांगेन की जे आपल्याला आपण ऐकतो बाहेर की शेअर मार्केट एक जुगार आहे वगैरे वगैरे, याच्या हे मनात मी तुमच्या पूर्णपणे काढून टाकणार. आणि हे हळूहळू तुम्हाला पुढच्या पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगेन. ओके. तर निफ्टी 50 म्हणजे काय तर एक त्यांचा क्रायटेरिया ठरलेला आहे की प्रत्येक कंपन्यांचा, ज्या कंपन्यांचा 1,00,000 करोडच्या वर टर्नओव्हर असेल इयरली, तर त्या कंपन्या या लिस्टमध्ये येतात. आणि ही लिस्ट चेंज होत असते. यामध्ये सगळ्यात हेवीवेट कोण असेल तर तो रिलायन्स आहे. रिलायन्स पूर्ण इंडियन मार्केटमध्ये सगळ्यात मोठा हेवीवेट एक कंपनी आहे. की ती मार्केटमध्ये खूप व्हॉलेटिलिटी आणू शकते, की मार्केट ती वर पण नेऊ शकते. रिलायन्सचा स्टॉक जर एखाद्या दिवशी खूप वर गेला तर मार्केटही खूप वर जाऊ शकतो. रिलायन्सचा स्टॉक जर एखाद्या दिवशी खाली आला तर ते मार्केटही खाली येऊ शकतं. त्यामुळे काय होतं, निफ्टी 50 मध्ये जर एखाद्या सेक्टरची न्यूज असेल, आता तुम्ही पाहिलं असेल की ते ट्रम्पचं टॅरिफ न्यूज वगैरे चालू होते,
तर मार्केटमध्ये खूप अनसर्टॅनिटी होती आणि फार्मा सेक्टरची न्यूज चालू होतं. तर मग याच्यामध्ये काय होतं, याच्यात सगळ्या सेक्टरचे स्टॉक असतात. मग फार्मा सेक्टरचे जर स्टॉक डाऊन असेल तर निफ्टी पण याच्यामध्ये डाऊन होणार. आलं लक्षात? निफ्टी फिफ्टीचा एक काय याच्यामध्ये काय की क्वालिटी स्टॉक्स असतात, याला ब्ल्यू चिप स्टॉक्स म्हणतात, की यांचे फंडामेंटल टेक्निकल हे खूप चांगले असतात. फंडामेंटल एक शॉर्ट मध्ये काय, तर कंपन्यांचे रिझल्ट. आता एखादी कंपनी जर निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्स मध्ये आली असेल, आता मागच्या याच्यामध्ये मला वाटतं जिओ आलेली आहे, जिओ फायनान्स वगैरे, तर मग ती काय येते, कारण की त्यांचे फायनान्शियल चांगले असतात आणि त्यांचा इयरली टर्नओव्हर हा खूप जास्त असतो. यांचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे, त्या क्रायटेरिया जर पास केला एखाद्या कंपनीने, ती आपोआप याच्यामध्ये ऍड होऊन जाते. आलं लक्षात? समजलंय? येस सर. हा. सगळ्यांना समजलं का? नवीन निफ्टी हो. फिफ्टी एनएससी. हा हो सर. हा तुम्ही हा जसं बिंदास माईक ओपन करून बोलत जावा, असं काही हे करू नका तिथे. व्यवस्थित आपलं एकदम फ्रेंडली इथं वातावरण आहे, त्यामुळं बोलायला अजिबात कुणी लाजू नका, घाबरू नका, बिंदास बोला. मला तर असं वाटतं तुम्हाला खूप जास्त क्वेश्चन आले पाहिजेत मार्केट रिलेटेड, त्यामुळे बिंदास बोला. त्यानंतर आहे बीएससी. बीएससी काय आज सांगितलं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर बीएससीचं पण एक इंडेक्स आहे. आता हा शब्द सेन्सेक्स तुम्ही ऐकला असेल, तर जसं निफ्टी फिफ्टी मध्ये 50 स्टॉकचा इंडेक्स आहे, म्हणजे काय, तर एक 50 स्टॉक त्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याच पद्धतीने सेन्सेक्स आहे, सेन्सेक्स मध्ये 20 स्टॉक्सचा एक इंडेक्स आहे. यामध्ये काय की जे सेन्सेक्सचे क्रायटेरिया ठरलेला असतो, की आता निफ्टीचा आहे की 1 लाख करोडच्या वर जर टर्नओव्हर असेल तर त्या कंपन्या निफ्टी फिफ्टी मध्ये. त्याच पद्धतीने सेन्सेक्सचा आहे. तर जसं निफ्टी फिफ्टीचा आपण क्रायटेरिया पाहिले की अशा क्रायटेरियाने ऍड होतात निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्स मध्ये, त्याच पद्धतीने सेन्सेक्स मध्ये होतात. आणि बीएससीचा इंडेक्स आहे सेन्सेक्स, एनएससीचा इंडेक्स आहे निफ्टी फिफ्टी. या लक्षात दोन्ही पॉईंट. आणि तुम्ही दोन्हीकडे ट्रेड करू शकता. तुम्ही निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स घेऊ शकता, बीएससी सेन्सेक्स मध्ये जे स्टॉक आहे. आता याच्यामधले स्टॉक म्हणजे काय असतं, तर हे खूप जास्त ट्रस्टेड आणि याच्यामध्ये व्हॉल्यूमचा म्हणजे जास्त लोक ट्रेड करत असतात. या कंपन्यांचे फायनान्शियल चांगले असतात. तर तुम्ही आता कधी जाऊन पाहिले की निफ्टी फिफ्टी गुगलला पहा, निफ्टी फिफ्टीचे किंवा सेन्सेक्सचे जर तुम्ही स्टॉक पाहिले, तर त्यामध्ये ते सगळे क्वालिटी स्टॉक्स असतात. त्यामुळे मोस्टली लोक काय करतात, की ज्यांना आतपर म्हणजे आपल्याला कधी कधी काही गोष्टी म्हणजे याच्यातलं नॉलेज कमी असतं, मग ते काय करतात, डायरेक्ट निफ्टी फिफ्टी किंवा सेन्सेक्सचे स्टॉक्स घेतात आणि ते लॉंग टर्म होल्ड करतात. आलं लक्षात? हे समजलं आता एनएससी, बीएससी, निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स काय आहे? हो. हा. जसं मी तुम्हाला सांगितलं, मार्केटमध्ये 5,000 प्लस कंपन्या आहेत. म्हणजे आता रिलायन्स, टीसीएस, मारुती, सिप्ला, टाटा मोटर्सच्या आहेत. परत तुम्ही गोदरेज ऐकले असेल, गोदरेज प्रॉपर्टीज वगैरे, महिंद्राच्या आहेत. असे खूप खूप ग्रुप आहेत. आदित्य बिर्ला ग्रुप आहे, जे तुम्ही आपण फक्त असं सोशल मीडिया किंवा न्यूज मध्ये ऐकत आलेले. त्या सगळ्या प्रकारच्या कंपन्या मार्केटमध्ये लिस्ट आहे. त्यानंतर पीपल्स. पीपल्स म्हणजे काय, तर मार्केटमध्ये पार्टिसिपेट कोण करतं. आता हे झाले सगळे कंपनी एका साईडला, एक हे सगळं मार्केट झालं. मग त्यानंतर याच्यामध्ये इन्व्हेस्ट येतो कोण, ह्याला मुवमेंट कोण देतं, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असतात बिग प्लेयर. बिग प्लेयर्स म्हणजे काय, तर आपण पाहतो की म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर एफ आय आय आणि डीआय. एफ आय म्हणजे काय, तर फॉरेन इन्व्हेस्टर. गव्हर्नमेंटने आपल्या इथं अशी हे ठेवलेली स्कीम की बाहेरच्या देशातले इन्व्हेस्टर आहेत, जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्याकडे खूप जास्त फंड आहे, ते डायरेक्टली आपल्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्याला आपण एफ आय आय म्हणतो. त्यानंतर आहे डीआय. डीआय म्हणजे काय, तर हे डोमेस्टिक जे हे असतात फंड मॅनेजर, म्हणजे काय, म्युच्युअल फंड असेल किंवा LIC असेल. आता आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही जर म्युच्युअल फंड किंवा SIP करत असाल, तर मग हे पैसे जातात कुठं, तर हे कुठं जातात माहितीये का, तर हे स्टॉक्स मध्ये जातात. आणि म्युच्युअल फंड कडे खूप जास्त फ्लो आहे. आता तर एवढं 2-3 वर्षांमध्ये 30-35 हजार मंथली, 30-35 करोड मंथली फ्लो आहे. आणि SIPचं तर त्यापेक्षा जास्त आहे. तर हा पैसा काय करतात, हे डीआय काय करतात, डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणतात त्यांना. हे काय करतात, हे जे तुमचा LIC म्युच्युअल फंड किंवा SIPचा जो पैसा आहे, हा डायरेक्टली मार्केटमध्ये यूज करतात. डीआय हे बघितलं तर हे इंडियन लोकांचं, एक मिनिट, डीआय एक इंडियन लोकांचा म्हणजे एक इंडियन फंड मॅनेजिंग हे आहे. आणि एफ आय म्हणजे फॉरेनर असतं.
मग याच्यामध्ये तुम्ही आता जसं जसं मार्केटमध्ये पाहत असाल तुम्हाला याचा पण डेटा येतो की हजार, आणि हे काय आपले लाख 2 लाख मध्ये बाईंग करत नाही, यांची हजारो करोडची बाईंग असते. डेली हे 5-10 हजार करोड बाय आणि सेल करत असतात. एवढी मुवमेंट असते मार्केटमध्ये. त्याच्यानंतर येतं LIC. आता हे DI जे आहेत म्हणजे त्यांच्या अंडर काय येतं तर म्युच्युअल फंड, SIP म्हणजे DIचा पैसा. या दोघांना पण एक चांगली कॉम्पिटिशन कोण देत असणार तर तो LIC. LIC कडे पण खूप जास्त पैसा आहे. म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. फक्त तो एवढं LIC कडं एक काय म्हणतात ना, अनक्लेम फंड आहे. खूप जास्त हेवी फंड. आणि LIC पण मार्केटमध्ये खूप जास्त स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करत असते. आता LICचं स्वतःचं पण एक स्टॉक आहे. पण तुम्हाला सांगतो की LIC एकतर इन्शुरन्स कंपनी. आता इन्शुरन्स कंपन्या काय करतात, आपण एखाद्या कंपनीचा इन्शुरन्स काढतो, 8,000 10,000 महिन्याचा इन्शुरन्स भरतो. मग हे कंपनी आपले पैसे काय करतात तर या स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आलं लक्षात. LIC वगैरे झाले, तुम्ही कोणते पण असू दे, तुमचे इन्शुरन्स स्टार असू दे किंवा अजून काय असेल ते बाकीची माहित नाही मला, ते सगळे तुम्ही ते आपले पैसे घेऊन कुठे इन्व्हेस्ट करतात तर शेअर मार्केटमध्ये. तसंच LIC काय करते तर खूप कंपन्यांमध्ये, आता कोरोनाच्या टायमिंग मध्ये तर LIC ने आपल्या मार्केटला खूप जास्त तारलं होतं. कारण की मार्केट 12,000 निफ्टी 12,000ला होतं निफ्टी. तो मला वाटतं काहीतरी 2-3 दिवसामध्ये 7,500ला आला होता. 12,000चा एवढा जास्त फॉल आला होता एक 15-20 दिवसात. मग अशा वेळेस जेव्हा फॉल येतात ना, तेव्हा LIC किंवा DI हे मार्केटला स्टेबल करतात. कारण की यांच्याकडे खूप जास्त फंड आहे आणि ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असतात. त्यामुळं मार्केटला मुवमेंट आणण्यासाठी हे जे बिग प्लेयर्स आहे, म्युच्युअल फंड, LIC, FI, यांचा खूप म्हणजे काय होतात की गरज आहे मार्केटला. यांचा जर फ्लो कमी झाला, म्युच्युअल फंडचा जर फ्लो कमी झाला, की DI ची इन्व्हेस्टमेंट कमी होणार मार्केटमध्ये. DI ची इन्व्हेस्टमेंट कमी झाली, इंडियन इन्व्हेस्टरची पॉवर कमी होणार. त्यामुळे म्युच्युअल फंड आणि हे LIC वगैरे हे खूप गरजेचं आहे की मार्केटला ते आपले होल्ड करत असतं आणि ते दिवसेंदिवस वाढत चाललेले. त्यानंतर आता रिटेल इन्व्हेस्टर. रिटेल म्हणजे काय तर तुमच्या माझ्यासारखे इन्व्हेस्टर ज्यांच्याकडे आपल्याकडे एक छोटी अमाऊंट असते की 50,000 1,00,000 ह्याच्याने आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो मार्केटमध्ये. आलं लक्षात. हो. हा. त्यानंतर आहे ब्रोकर. ब्रोकर म्हणजे काय तर यामध्ये आपण आता तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही झिरोदा ऐकले असेल, त्यानंतर अपस्टॉक्स आहे, एंजल वन आहे, हे सगळ्या प्रकारचे एक ब्रोकर आहेत. आणि ब्रोकर काय करतात, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करतात. त्या प्लॅटफॉर्मवर जाऊनच आपण बाय सेल करू शकतो. आता जसं मी मागे सांगितलं, आपल्याला जर एखादा स्टॉक बाय करायचा असेल तर आपण त्या कंपनीमध्ये जाऊन बाय करू शकतो का? हा. मग ते कंपनीमध्ये जर आपण बाय करत जाऊन बाय करत म्हणजे करूच नाही शकत तर तो कुठं करू शकतो तर आपण तो एखाद्या प्लॅटफॉर्मवर करतो, जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आलं लक्षात. हे सगळे पॉइंट हम्म. समजले तुम्हाला. रेग्युलेटरी बॉडी, एक्सचेंज, त्यानंतर कंपनीज, त्यानंतर जे मार्केटमध्ये मोठे मोठे प्लेयर्स आहेत आणि त्यानंतर ब्रोकर्स. हे 5 पॉइंट तुम्हाला क्लिअर झाले. हो, क्लिअर आहे. हा. त्यानंतर आहे की मार्केट आपलं जे आहे स्टॉक मार्केट ते कधी इस्टॅब्लिश झालं तर BSE ऍक्च्युली ही सगळ्यात, मी जसं तुम्हाला सांगितलं की एशियाची सगळ्यात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे. म्हणजे शेअर मार्केट हे आपल्या इथं खूप आधीपासून आहे. 1875 मध्ये तुम्हाला सांगतो की BSE हे इस्टॅब्लिश झालेलं आहे. म्हणजे आज बघा किती वर्ष झाले, 100-150 वर्षाचा वर एक टाइम गेलेला आहे. तेव्हा हे BSE इस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि त्यानंतर 1956 साली सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला बाय सेल करता आले किंवा एक सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक काय म्हणतात ना ते एक सिस्टीम आली त्यामध्ये की आपण एखादा स्टॉक बाय करायचा, सेल करायचा. हे सगळं 1956 पासून BSE वर सगळ्यात पहिल्यांदा चालू झालं. BSE जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की सगळ्यात जुनी स्टॉक एक्सचेंज आहे. त्यानंतर आलं NSE. जो हर्षद मेहताचा स्कॅम झाला होता मार्केटमध्ये, जर तुम्ही पिक्चर पाहिला असेल, तर त्यानंतर हे 2 डिवाइड झाले. तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज होतं, कोलकाता स्टॉक एक्सचेंज होतं. परत तुम्हाला सांगतो साऊथचे जे स्टेट्स आहेत, तमिळनाडू, गुजरात, हे सगळे वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज होते आणि त्या स्टेटचे फक्त तिथं ट्रेडिंग चालायची.
मग ते काय केलं, सेबी तिथं इस्टॅब्लिश झाली. त्यांनी गव्हर्नमेंटनी काय केलं, फक्त 2च एक्सचेंज ठेवले. एक तर BSE आणि दुसरं NSE. आणि NSE 1993 ला इस्टॅब्लिश झाली. त्यानंतर काय झालं, की 2000 साली सगळ्यात पहिल्यांदा इथं इंटरनेट ट्रेडिंग आली. जे आपण आता पाहतोय मोबाईलवर, पीसीवर आपण बाय सेल करतो. हे आधी नव्हतं. जसं इंटरनेट युग आलं 2000 सालानंतर, त्यानंतर हे सगळं ऑनलाईन झालं. त्याआधी तुम्हाला माहिती आहे का सगळे पेपर्सवर हे चालायचं. म्हणजे तुम्ही फिजिकली बाय सेल करावं लागायचे तुम्हाला. जे कुठं ब्रोकरचं एखादं ऑफिस असेल जुन्या त्या टायमिंगला 2000च्या आधी, तर तिथं जाऊन आपल्याला ते पेपरवर बाय करावं लागायचे. आता अजून पण काही तुम्ही न्यूजवर बघत असाल किंवा कुठं की कुणाच्या तरी आजोबांनी MRFचे स्टॉक्स घेतले होते, कुणी टाटा मोटर्सचे आहेत. आता माझ्या काही ओळखीमध्ये आहे त्यांच्याकडे रिलायन्सचे होते. रिलायन्सचा जेव्हा स्टॉक आला होता 86 वगैरे टायमिंग, त्या टायमिंगला ते त्यांच्याकडे पेपरचे स्टॉक होते. ते काय केलंय सेबीनी, तर ते पूर्णपणे स्टॉक सगळ्यांकडून घेऊन ते ऑनलाईन आणले. जसं आपण एखादा बाय केल्यानंतर आपल्या पोर्टफोलिओला दिसतं, त्याच पद्धतीने सगळं केलं. मग सगळ्यात पहिल्यांदा ते इंटरनेट ट्रेडिंग ही NSE वर आली. मग त्यामध्ये त्यानंतर त्यांनी निफ्टी 50 वगैरे हे सगळं ऍड केलं. त्यानंतर 1 वर्षांनी हे BSE मध्ये पण आलं. मग BSEचा सेन्सेक्स वगैरे हा इंडेक्स आला. हे आलं लक्षात. मार्केट एक कधी BSE NSE कधी लिस्ट झालं. हो. येस सर. त्यानंतर सगळ्यात मोठा क्वेश्चन असा आहे की आपल्याला हे का करायचं किंवा स्टॉक मार्केट का. तर सगळ्यात याचा सिंपल एक तुम्हाला सांगतो की मार्केट हा जसं म्हणतात नाही की खरंच एक पैशाचा समुद्र आहे. आता तुम्ही सांगा, तुम्हाला पोहता येत असेल तेव्हा तुम्ही जगू शकता किंवा पोहता येत नाही तेव्हा जगू शकता, ते सांगा. पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर तर तुम्हाला पोहता येत असेल तर बरोबर. हम्म. मग ते कधी येतं, जेव्हा तुम्ही पोहायला शिकता. आता या समुद्रामध्ये प्रॉब्लेम मोस्ट ऑफ द लोकांचं काय होतं, की ते कुणीतरी सांगितलेलं असतं की अरे तू हा स्टॉक घे किंवा असे ट्रेडिंग कर किंवा तशी ट्रेडिंग कर. मग अशी ट्रेडिंग केल्यानंतर आपल्याला स्वतःला एक्सपिरियन्स असतो का? जसं म्हणतात की पाण्यात उतरल्यावरच आपल्याला समजतं त्याची खोली किती आहे. तसंच मार्केटचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः शिकत नाही, IQ गोष्टीवर काय असतं, आता तुम्हाला मी स्वतः सांगतो, मी जरी एखादा स्टॉक ग्रुपला दिला तर मी पहिल्यापासून सांगितले की तुम्ही स्वतःही पहा. तर कधी बाय चान्स माझ्याकडून एखादी गोष्ट तिथे राहिली असेल तर ती तुम्ही पाहू शकता. हे का होतं, कारण की आपण प्रॅक्टिस केलेली असते. त्याच पद्धतीने जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये पाहिजे असेल तर प्रॅक्टिस करणं आपल्याला खूप गरजेचं किंवा शिकणं गरजेचं आहे. आणि हे मार्केट इतका मोठा पैशाचा आहे ना, तुम्हाला सांगतो की 2019 साली मार्केटचं टर्नओव्हर किती होतं माहिती आहे वर्षाला? फक्त 18,000 करोड. हे आपल्यासाठी म्हणजे मार्केटसाठी फक्तच आहे. आपल्यासाठी खूप येते, मार्केटसाठी फक्त येते. एवढी तर आता डेलीचे बाय सेल फक्त. त्या टायमिंगला जानेवारी 2019 मध्ये 18,000 करोडचं फक्त एक इयरली टर्नओव्हर होता यामध्ये. त्यानंतर कोरोना नंतर तो वाढून झाला 1,47,460 करोड. बघितलं एका इयर मध्ये किती डिफरन्स झाला यामध्ये. आणि तुम्ही सांगा, जर शेअर मार्केट जर स्कॅम असतं, गॅमलिंग असतं, तर याच्यामध्ये मोठी मोठी, आता तुम्ही आपल्यालाही माहिती आहे की जे बिझनेसमन लोक असतात किंवा आपण त्यांना मोठी लोक म्हणतो, ती लोक किती स्मार्ट असतात. स्मार्ट लोक आपले पैसे वायाला जाईल त्या ठिकाणी लावणार आहेत का? लावतील का सांगा? नाही. बरोबर आहे. मग ते लोक इथं काय इन्व्हेस्टमेंट करतात, कारण की त्यांना माहिती आहे की आपला पैसा इथं टाइम सोबत ग्रो होतोय. आता जर 18,000 मार्केट कॅप 18,000 करोड होती एका वर्षामध्ये, ऑलमोस्ट 1.5 लाख करोड तुम्ही पकडा. ही 2020चा डाटा आहे. आज तुम्हाला माहिती आहे का मार्केटची कॅपिटलायझेशन किती आहे? 3 लाख करोडच्या पुढे आहे आज 2025 मध्ये. 3 लाख करोडचे मार्केटमध्ये टर्नओव्हर होतोय. आणि यामध्ये काय आहे तर खूप सारा पैसा येतोय, बाहेरचा पैसा येतोय. आपण जे SIP करतोय, म्युच्युअल फंड करतोय, हा सगळा पैसा यामध्ये जातोय. तुम्ही जर म्युच्युअल फंडचे जर तुम्ही कोणतं पण घेतला असेल तर त्यात तुम्ही पाहत जावा की आपला म्युच्युअल फंड जो फंड मॅनेजिंग आहे त्यांनी कशामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. तिथे तुम्हाला समजतं की माझा जो फंड मॅनेजिंग आहे त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, कोणत्या स्टॉक मध्ये आहे, तर तुम्हाला तिथं समजतं. आलं लक्षात? त्यानंतर तुम्हाला अजून एक
त्यानंतर मी तुम्हाला अजून एक हे सांगतो की टाटा मोटर्सचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. टाटा मोटर्स तुम्हाला जर आता कुणाला माहित नसेल सांगतो की कोरोनामध्ये 2020 साली ना हा 80 रुपयाला होता. किती? 80 रुपये. करेक्ट. बरोबर. आणि तो 2024 साली 1200 रुपयाला झाला. म्हणजे 100% पेक्षा पण जास्त गेन झाला तो 4 वर्षामध्ये. जर तुम्ही त्या टायमिंगला फक्त टाटा मोटर्स मध्ये 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती ना, तर मागच्या वर्षी त्याला 12 लाख रुपये झाले असते. याच्यात तुम्हाला काही पाहिजे गरज नव्हती. आता हे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ते का वाढले? याचं एक सिंपल आहे की कारण की मार्केटमध्ये टाटांबद्दल ट्रस्ट आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टाटाचे कंपनी किंवा त्यांच्या गाडीत जे काही कार्स आहेत त्या खूप चांगल्या आहेत, किंवा त्यांचे काय म्हणतात गाड्यांचे मटेरियल वगैरे हे सगळं चांगलं आहे. त्यानंतर त्यांची सर्व्हिस काही ठिकाणी चांगली आहे. मग यामुळे काय झालं, तर टाटा मोटर्स मध्ये लोकांचा ट्रस्ट वाढला. त्याच्या आधी टाटा मोटर्स होतं, बरोबर. आता तुम्ही पाहू शकताय बघा, हा चार्ट आहे पूर्ण 2006 ते तुम्हाला इथं 2024 पर्यंतचा दिसेल. इथं 24 ला या लेवल. आता इथे बघा, प्राइस पूर्ण 200 रुपयाच्या खाली होती, इथनं थोडी वर गेली, परत इथे या लेवलला गेली 600 रुपयाला, परत खाली आली, परत इथं आलं बघा 600 रुपयापासून कोरोनाचा टायमिंग नंतर मला वाटतं लास्ट होती ती 200 रुपये, 160 रुपये असे काहीतरी समथिंग होती. त्यानंतर ती आली 80 रुपये. तर या लेवलला जर आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते ना, तर इथं आपल्याला 12 लाख रुपये झाले असते. फक्त आपल्याला तिथं एक बाय करायचे होते, बाकी काय करायचं नव्हतं. मग आता तुम्ही सांगा, हे की अवघड आहे का? याच्यामध्ये जर तुम्ही शिकलेलं, म्हणजे तुम्हाला जर याच्यातलं नॉलेज असतं तर आपण इथं बाय केला असतं. आता तुम्हाला सांगतो की मी आपले काही स्टुडंट आहेत, त्यांना मी या लेवलला 1200च्या लेवलला हा स्टॉक जर तुमचा प्रॉफिट मध्ये असेल तर सेल करायला सांगितला होता. आपल्या सिस्टीम नुसार, जे आपली इक्विटी सिस्टीम आहे, सत्य सिस्टीम, त्यानुसार हा 1150 रुपयाला काहीतरी सेल आला होता. आणि काही लोकांनी याच लेवलला बाय केला इथे. तो आता इथनं पुढून या लेवलला आला होता इथे. त्यासाठी गरजेचं आहे की स्टडी, किंवा तुम्ही जे आता सगळ्यात चांगलं पाऊल उचललेलं आहे की आपल्याला मार्केट शिकायचं आहे. मार्केट शिकायचं म्हणजे फक्त प्रॉफिट ही खूप लांबची गोष्ट आहे. शेअर मार्केट एकदा तुम्ही बघायला लागले ना, की तुम्हाला समजेल की तुम्हाला ग्लोबली सगळं काही समजायला लागले, की देशामध्ये काय चाललंय, बाहेरच्या देशांमध्ये काय चाललंय. तुम्हाला सांगू का की शेअर मार्केट अशी जागा आहे ना, म्हणजे शेअर मार्केट एक असं हे आहे की आपण कंटिन्यू त्याच्याशी कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्ही एखादा पेन जरी यूज करताय, तुम्ही कपडे यूज करताय, तुम्ही गाडी, तुमचे शूज, तुमचे काही मोबाईल, सिम कार्ड, हे सगळे कुठं कनेक्ट आहेत, तर शेअर मार्केटशी कनेक्ट आहेत. तुमच्या बाटाच्या शूज पासून असेल तर टाटाच्या मोटर्स पर्यंत, तुमचे कपडे असतील, किंवा तुम्ही टूथब्रश, काही पण पेंट झालं, तुमच्या घरातला टीव्ही झालं, वॉशिंग मशीन, फॅन, सगळ्या गोष्टी शेअर मार्केटशी रिलेटेड आहे. फक्त आपल्याला ते माहित नाही. आपल्याला काय, किंवा मार्केटमध्ये काय झालंय की ज्या लोकांना हे समजत नाही, ब्लाइंडली ट्रेडिंग करतात, मग त्यांना लॉस होतो. आणि मग ते काय होतं, आपल्या त्याच्याबद्दल एक निगेटिव्ह कन्सेप्ट तयार होतो. आता तुम्ही सांगा, जर शेअर मार्केटचं गॅम्बल असतं तर याच्यामध्ये टाटा, अंबानी, किंवा महिंद्रा असेल, आनंद महिंद्रा असेल, किंवा अजून खूप खूप मोठ्या कंपन्या आहेत तुम्हाला माहिती, ह्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं असतं का? सांग. नाही. बरोबर आहे. त्यांनी इन्व्हेस्ट का केले? कारण की त्यांना माहिती आहे की इथं आल्यानंतर त्यांची पण कंपनी ग्रो होते. आता एखादी कंपनी ग्रो का होते? कारण की आपण त्यामध्ये बाय करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो. कंपनी काय करणार, आपण समजा इन्व्हेस्टमेंट, आपण तर खूप छोटे आहेत, FIDI ही खूप लोक मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो करोडची. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाल्यावर काय होतं, कंपनी ग्रो होते. कंपनी ग्रो झाला, आता बघा कोरोना नंतर प्राइस का वाढलं, कारण की कंपनी ग्रो झाली, कंपनीचा सेल्स वाढला. टाटा मोटरचा सेल्स वाढला, त्यामुळे कुठे गेली ती 1200 रुपयापर्यंत गेली, बरोबर. आता जर कंपनीचा सेल्स वाढला नसता तर कंपनी ग्रो झाली असती का? झाली असती का? नाही. नाही. बरोबर आहे. कंपनीचा जर सेल्स वाढला नसता तर कंपनी ग्रो नसती झाली. सेल्स कधी वाढला, कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट आली. आता कसं असतं, एक सिंपल तुम्हाला सांगतो की आपण पहिल्यांदा जुन्या घरात राहायचो. जसं आपण कामाला लागलो, आपल्याकडे पैसे आले,
पैसे आले नंतरच आपण फ्लॅट घेऊ शकतो. बरोबर? आपल्याकडे काय आलं? फंड आला. तसंच कंपनीकडे जेव्हा फंड येतो तेव्हा कंपनी ग्रो होते आणि कंपनी जेव्हा ग्रो होते तेव्हाच कंपनीचा स्टॉकही ग्रो होतो आणि त्यानंतर जो आता समजा जर आपण 80 रुपयाला बाय केला असेल तर तो 400, 500, 600, 1200 रुपये या लेवलला जाऊ शकतो. आलं लक्षात? हो. हा. हो. आता जसं मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं की मार्केट कसं वर्क करतं. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की कंपनी आता मध्ये तुम्ही टाटा टेक्नॉलॉजीचं बघितलं असेल की टाटा ग्रुप तर ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. पण त्यांना टाटा टेक्नॉलॉजी समजा टाटाला शूजचा बिझनेस करायचा आहे. मग टाटा काय करणार? तर टाटा शूज म्हणून एक स्टॉक आपल्याला कळणार की टाटा एक शूज नावाचा एक स्टॉक मार्केटमध्ये येणार. मग ते काय करणार? तर पहिल्यांदा फंड रेज करायचं. मग ते कंपनी काय करणार? इथं एनएससी म्यूट करा, कुणाचं अनम्यूट आहे. एनएससी किंवा बीएससी वर हे स्टॉक लिस्ट होणार. सेबीकडे रजिस्टर करून हे स्टॉक इथे लिस्ट होणार. त्यानंतर काय येणार? आपल्याला तो स्टॉक आपला जो काही ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असेल आपला झिरोदा किंवा एंजल वन वगैरे तिथं तो आपल्याला दिसणार. मग आपण काय करणार? कंपनीचे आपण फंडामेंटल म्हणजे काय? फंडामेंटल म्हणजे आता तुम्ही हे शब्द खूप ऐकले असेल. मी पर्सनली असं बिलीव्ह करतो की ना लोकांना सोप्या आणि सेलक्या शब्दात सांगणं, मोजक्या शब्दात. फंडामेंटल्स काय की तर कंपनीचं आपण काय पाहतो की रिझल्ट. जसं आपण एखादी गाडी घेताना पाहतो की या गाडीचा ॲव्हरेज किती आहे, परफॉर्मन्स कसा आहे, युजर एक्सपिरियन्स कसा आहे. त्याच पद्धतीने एखादा स्टॉक जेव्हा आपण बाय करतो तेव्हा फंडामेंटल बाय करतो म्हणजे काय? तर कंपनीचे रिझल्ट्स पाहणं की एखादी कंपनी आता टाटा मोटर्स असेल तर याचे क्वार्टरली 3-3 महिन्याचे रिझल्ट्स असतात. मग या क्वार्टरली रिझल्ट्स मध्ये कंपनीचा सेल्स वाढतोय का? प्रॉफिट चांगला जनरेट होतोय का? त्यानंतर अजून खूप गोष्टी मी त्यानंतर तुम्हाला ते पण सांगेन. हे बेसिक 2-4 आहेत. मग हे जर आपण फंडामेंटल पाहिलं आपण काय करतो? तर कंपनीचा स्टॉक बाय करतो. आणि जेव्हा आपण तो बाय करतो तेव्हा आपण त्यामध्ये शेअर होल्डर होतो. आता जेवढ्या क्वांटिटी जर तुम्ही बाय करसाल तेवढा जास्त तुम्ही मोठे शेअर होल्डर होतात. आता जर तुम्ही आपण किती करतो मोस्टली रिटेल आपल्यासारखे 50,000, 1,00,000 किंवा ज्याच्याकडे जसा फंड असेल जास्तीत जास्त तसं तो आपण इन्व्हेस्ट करतो. पण हे मोठे मोठे जे असतात एफ-आय, डी-आय यांचे डायरेक्ट याच्यामध्ये 5%, 10% असे होल्डिंग्स असतात. त्यामुळे यांनी जर यामध्ये सेल केलं ना किंवा बाय जरी केले, एखादा स्टॉक खूप एका दिवशी पळतो तर का पळतो? कारण की त्याच्यामध्ये एकतर बाय झालेला असतो किंवा पडतो. तेव्हा काय होतं तर त्याच्यामध्ये खूप जास्त सेल झालेला असतो. तसं हे मार्केट पूर्ण वर्क करतं. आणि कंपन्यांना जसं मी तुम्हाला सांगितलं की फंड पाहिजे असतो. त्यामुळे ते इथं येऊन लिस्ट होतात. आणि आपण त्यांचे फंडामेंटल पाहून त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. जशी जशी कंपनी ग्रो होईल. आता कोरोनामध्ये दीपक नायट्रेट वगैरे सारखे स्टॉक होते. 180 रुपयाचे ते मला वाटतं हजारो रुपयामध्ये गेले ते. काहीतरी 7-8 हजाराला गेला होता तो स्टॉक. विचार करा. 180 असं समथिंग मला आता आठवत नाहीये. पण असंच काहीतरी प्राइस होती. त्यानंतर तो 8-9 हजाराला गेला होता. तुम्ही विचार करा मग त्या टायमिंगला जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं असते, त्या टायमिंगला जर आपण ही स्टेप घेतली असती, तर आपला आज किती फायदा झाला असता. आणि शेअर मार्केट हे एक जे वर्किंग प्रोफेशन आहे, त्यांच्यासाठी सेकंडरी इन्कम आहे. आता तुम्ही मला सांगा जर तुमचा महिन्याचा इथनं 5-10 हजार रुपये जर तुमचा रेशनचा खर्च असेल, लाईट बिल असेल, पेट्रोलचा खर्च निघत असेल, तर आपल्याला हे केलं पाहिजे की नाही? हो. कारण की आपण काय ह्याच्यातनं सेकंडरी इन्कम म्हणून पाहिजे. आता काही म्हणजे कसं होतं की आपल्याला असं वाटतं की अरे त्यापेक्षा हे आपण बसून एका जागेवर लॅपटॉपवर काम करू. हे तेवढं पण इझी नाही. यासाठी खूप एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. तर मी तर सगळ्यांना रिकमेंड काय करतो की तुम्ही जॉबला आहे. जो काही तुम्हाला 40-50 हजार पगार असेल, तो तुम्हाला त्याच्यातनं तुम्ही 5-10 हजार खर्च करण्यापेक्षा इथं तुम्हाला रोजच्या मार्केटमध्ये काय 10-15 मिनिटं किंवा एनालिसिस करायचं असेल तर तेवढाच टाइम लागतो. जसं तुम्ही शिकसाल तसं एक्सपिरियन्स येईल. सगळं म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट सांगतो. एखादा स्टॉक ओपन करणं, बाय करणं, सर्च करणं. ह्या गोष्टी जसं तुम्हाला जमतील, त्या पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही ना ह्याची काळजीच करू नका की मला कसं जमेल. तुम्हाला फक्त काय समजलं नाही हे मला सांगा. बाकी ही माझी जबाबदारी आहे की तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये ट्रेन करणं. तुम्ही फक्त आता जसं आपण शिकत जाईल तसं फक्त जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. बाकी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता ऑफिसचं तुम्ही सांगा जर आपल्याला महिन्याचे 10,000 रुपये आपण पकडू. जर तुम्हाला शेअर मार्केटमधनं महिन्याला 5-10 हजार रुपये येत असेल,
तर जो काय आपल्या घरातला छोटा मोठा खर्च आहे तो तरी आपला भागू शकतो, किंवा आपण हे जे अमाऊंट आहे हे आपली सेव्हिंग होऊ शकते. जो आपल्याला पगार येतो त्याच्यातनं सेव्हिंग करण्यापेक्षा जो एक्स्ट्रा इन्कम आहे त्याच्यातनं सेव्हिंग करणं किती सोपं आहे, बरोबर? हो, बरोबर. तर एक्स्ट्रा इन्कम म्हणून तुम्ही याच्याकडे पहा, किंवा एक सेकंड इन्कम म्हणून, की आपल्याला याच्यातनं एक बसल्या जागेवर याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं नाहीये ना, तुम्हाला इथं येऊन खूप काम करायचंय, किंवा 8-9 तासाची तुमची ड्युटी आहे, काही नाही करायचं. फक्त आपल्या सिस्टीमनुसार तुम्हाला स्टॉक जेव्हा भेटतील तेव्हा तुम्हाला तिथं बाय करायचं. आणि मी ते सगळं तुम्हाला सांगून देईन, की कसा बाय करायचं, कुठं सेल करणं हे सगळं एक एक प्रोसेस बाय जाईल. फक्त पेशन्स ठेवा, बस. बाकी काही लागत नाही मार्केटमध्ये. पेशन्सचा गेम आहे हा. आणि हा स्मार्ट लोकांचा गेम आहे. त्यामुळं आता तुम्ही ठरवा, तुम्हाला स्मार्ट बनायचं आहे का एक ऑर्डिनरी लोकलमध्ये राहायचं. कोरोनाच्या आधी मार्केटमध्ये खूप कमी लोक येत होती. त्यानंतर खूप लोक जास्त आली. मग ते का आले? इंट्राडे ट्रेडिंग बघून, जास्तीत जास्त पैसा बघून. पण जो पण जास्त इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल आहे त्याच्या मागे खूप मोठा एक तर आहे की पेशन्स, आणि दुसरी गोष्ट आहे एक्सपिरियन्स. त्यामुळे जसं जसं टाइम जाईल तसं तुम्हाला पण चांगला प्रॉफिट होईल. मी असं कधी कमिट करत नाही, कारण की ते जसं टाइम जाईल तसं तुम्हाला दिसेल. आता तुम्ही एक प्रत्येक जण महिना झाला ग्रुपमध्ये आहे, तुम्ही पाहिले असेल की आपले ट्रेड्स कसे जातात. तुम्ही पैशाकडे बघू नका की किती प्रॉफिट झाला किंवा काय नाही झाला. तुम्ही एक्झिक्युशन कडे बघा. माझं तेच म्हणणं असतं, मी प्रत्येकाला तेच सांगतो की तुम्ही ना प्रॉफिट किंवा ट्रेड आहे ना एखादा पैशामध्ये तोलू नका, की मला 1,000 प्रॉफिट झाला किंवा 2 झाला, मग 10 झाला, असं कधीच बघू नका. जसं तुम्ही पहिल्यांदा परफेक्शनवर बघा. बॉल येईन ना तसं तुम्ही खेळायचं पहा, रन आपोआप होणार. आलं लक्षात? Yes. त्यानंतर येस. आहे की प्राइस मार्केट वर का जातं किंवा खाली का जातं. जसं आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे, एखाद्या गोष्टी जर डिमांड वाढली. एक मिनिट, आवाज येतोय तुम्हाला क्लिअर? हा. हो. हो सर. ओके. हा, एखाद्या गोष्टी जर तुम्हाला डिमांड वाढली तर इथं काय होणार, आपल्याला प्राइसही वाढणार. आता जसं टाटा मोटर्स व्हायला सेल्स वाढला कंपन्यांचा, 80 रुपयाचा हा 1200 रुपयाला गेला. मग त्याच पद्धतीने काय झालं, जर आता तुम्ही ओलाचं बघितलं असेल, ओलाचं स्टॉकचं तुम्हाला सांगतो, काहीतरी 76 रुपीजला काहीतरी मार्केटमध्ये आला होता. तर 76 चा स्टॉक हा मला वाटतं आता 54 या रेंज मध्ये आहे. तर तो का आला? कारण की डिमांड कमी झाली. आता डिमांड कमी होण्याच्या मागचं कारण काय? तर सेल्स कमी झाला. सेल्स का कमी झाला? कारण की कंपनीची क्वालिटी खराब आहे. तर गाड्यांचं तुम्ही बघत असाल, त्यांना आग लागती वगैरे, अशा खूप काही गोष्टी होतात. तर मग त्यामुळे काय झालं, कंपन्या त्याची डिमांड कमी झाली. डिमांड कमी झाली, त्याची शेअर्सची प्राइस पण खाली आली. आलं लक्षात? हम्म. येस सर. ओके. त्यानंतर आता आहेत की टाइप्स ऑफ मार्केट. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे इक्विटी मार्केट. इक्विटी म्हणजे काय? तर आपण जे स्टॉक बाय सेल करतो, म्हणजे नॉर्मली स्टॉक म्हणजे टाटा मोटर्स असेल, रिलायन्स, मारुती वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा, जे आपण कॅशमध्ये बाय करणं. कॅश मार्केट म्हणजे काय? तुम्हाला हा पण शब्द ऐकायला भेटेल, कॅश मार्केट. कॅश मार्केट म्हणजे काय? सिम्पली आपण डायरेक्ट जे इन्व्हेस्ट करतो ज्यामध्ये, त्यामध्ये आपण काही म्हणजे बाकीचं हे करत नाही. त्यात अजून खूप प्रकार आहेत, डेरिव्हेटिव्ह मार्केट वगैरे. पण इक्विटी मार्केट म्हणजे काय? तर मी तर मोस्टली सांगतो की सुरुवातीला तुम्ही जेव्हा याच्यामध्ये नवीन आहे तेव्हा तुम्ही इक्विटी करा. इक्विटी म्हणजे काय? तर जे आपले स्टॉक्स असतात नॉर्मली, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा. ते बाय सेल करा, आपल्या सिस्टीमनुसार बाय करा, सेल करा, त्यामध्ये करा. कारण की इक्विटी मार्केट हा पूर्ण आपल्या शेअर मार्केटचा एक पाया आहे. त्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? ते फ्युचर ऑप्शन, हे तुम्ही शब्द ऐकले असेल, फ्युचर ऑप्शन्स किंवा इंट्राडे ट्रेडिंग, त्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. त्यानंतर आहे फॉरेक्स मार्केट, करन्सी मार्केट, म्हणजे डॉलर वगैरे, तुम्ही रशिया वगैरे जे सगळ्या कंट्रीजचे करन्सीज आहेत वेगवेगळ्या, त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येते. फॉरेक्स मार्केट पण तुम्ही पाहिलं आहे. त्यानंतर क्रिप्टो मार्केट. क्रिप्टो मार्केट म्हणजे काय? बिटकॉइन असन, क्रिप्टो करन्सी वगैरे असन, तर त्यामध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये येतात. त्यानंतर येतात कमोडिटी. आता कमोडिटीची मी तुम्हाला एक मजा सांगतो की कमोडिटी मार्केट तुम्हाला माहिती आहे का? यामध्ये आपण जी तुरीची डाळ खातो का, तेल, डाळ, भाजी, म्हणजे आपले कोथिंबीर पासून सगळ्या गोष्टी या कमोडिटी मार्केटमध्ये येतात.
म्हणजे याच्यामध्ये पण ट्रेडिंग चालतं, एवढं लक्षात ठेव. आता तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात मेन गोल्ड सिल्वर. आता तुम्हाला एक सांगतो की आता गोल्ड का वाढलं माहिती का, एवढ्या एवढ्या एक 6 महिन्यामध्ये 1 लाखाला गेलं. मला आता ह्या गोष्टी मोस्टली कोण सांगत नाही किंवा एवढं एक्सप्लेन करायला नाही, पण तुम्हाला हे नॉलेज माहिती असावं की शेअर मार्केट हे आपल्याला किती इम्पॅक्ट करते लाईफमध्ये. गोल्ड का वाढलं त्याचं कारण आहे, तुम्हाला सांगतो. मागच्या सप्टेंबर पासून गोल्ड वाढलं. तर याच्यामध्ये काय असतं, जेव्हा पण गोल्ड वाढतं ना, तेव्हा आपली जी निफ्टी असते किंवा इंडियन मार्केट असतं ते डाऊन ट्रेंडला येतं. डाऊन ट्रेंड म्हणजे काय, की स्टॉक्स खाली येत चालतात, याच्यातली इन्व्हेस्टमेंट कमी होते. आणि याच्यातली जेव्हा इन्व्हेस्टमेंट कमी होती का, आपले इन्व्हेस्टर असतील किंवा बाहेरचे इन्व्हेस्टर असतील, हे गोल्ड सिल्वर असेल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करतात. त्यामुळेच गोल्डची प्राइस वाढलेली आहे. जसं सप्टेंबर पासून मार्केट आपलं खाली आलं लास्ट, तेव्हापासून गोल्ड वर जायला लागलं. आणि आता परत गोल्ड थोडंफार कमी खाली आलेलं आहे. त्याचं कारण काय, तर आपल्या इथं इथं परत इन्व्हेस्टमेंट चालू झालेली आहे चांगली. त्यानंतर क्रूड ऑइल आहे. क्रूड ऑइलवरनं आपल्याला काय ठरतं, की आपले पेट्रोल डिझेलचे रेट्स असतील, हे आपल्याला क्रूड ऑइलवरनं समजतात. त्यानंतर तुम्हाला सांगतो, भाज्यांचं जसं सांगितलं, तुरीची डाळ पासून तर सगळ्या काही कमोडिटी मार्केट याच्यामध्ये सगळ्यामध्ये ट्रेडिंग होतं. ऑप्शन ट्रेडिंग जसं करतात ना, आता ते तुम्हाला सांगेन नंतर मी. पण त्या प्रकारचं इथं याच्यामध्ये ट्रेडिंग होतं. आलं लक्षात? समजले मार्केटचे टाइप समजले? येस. आता त्याच्यानंतर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. सगळ्यांनी याचा एक फोटो काढून घ्या. घेतला? सगळ्यांनी क्लिक केलं? सगळ्यांनी केलं का? हॅलो. हो. हा, ठीक. हो केलं. रिस्पॉन्स देत चला मला, म्हणजे मला समजेल. कारण की काय होईल, गाडी पुढे जायची आणि तुम्ही मागे राहायचे, असं नको व्हायला. कारण की मला प्रत्येकाची काळजी आहे, प्रत्येकाला छोटी छोटी गोष्ट समजली पाहिजे. आता या मार्केटमध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की निफ्टी 50 मध्ये वेगवेगळे प्रकारचे स्टॉक्स असतात. तर आता हे स्टॉक्स कसे आहेत, की हे पूर्णपणे सेग्रिगेट केले, म्हणजे याचे टाइप्स केलेले आहेत. याच्यामध्ये सेक्टरल इंडेक्स म्हणतात. म्हणजे काय, तर सेक्टर. आता तुम्हाला माहिती आहे की बँक एक सेक्टर आहे, म्हणजे बँक सेक्टर आपण म्हणतो. त्यानंतर आपण म्हणतो की फार्मा सेक्टर आहे. त्यानंतर आहे आयटी सेक्टर. आता आपण सारखा न्यूज होता, अरे आयटी सेक्टर मध्ये कोरोनाच्या टायमिंगला खूप जणांना जॉब भेटले. आता कधी न्यूज येते की आयटी सेक्टर मध्ये स्लॅग आलाय किंवा रिसेशन आले एक्सेट्रा. त्यानंतर फार्मा इंडेक्स, रिअलिटी इंडेक्स, असे हे मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे इंडेक्स आहेत. म्हणजे आता फायनान्शियल सर्व्हिस मध्ये ना, तुम्हाला सांगतो, मग आता तुम्ही श्रीराम फायनान्स ऐकलं असेल, मुथ्थूट फायनान्स ऐकलं असेल, जे फायनान्स करतात, म्हणजे नाही का बजाज फायनान्स सारखे स्टॉक्स, की जे लोकांना लोन देतात, ते काय करतात, ते सगळे स्टॉक आहेत ना, ह्या निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आहेत. त्यानंतर आता निफ्टी बँक इंडेक्स. बँक्स मध्ये काय, तर याचं पण क्रायटेरिया ठरलेले आहे, याचे पण हे असतात, क्रायटेरिया असतात, तरच ते याच्यामध्ये येतं. मग निफ्टी बँक इंडेक्स मध्ये काय, जे आपण पाहतो की सगळ्यात मोठी हेवीवेट बँक असेल ती एचडीएफसी बँक आहे, एसबीआय पण आहे, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, हे सगळ्या निफ्टी बँक्स मध्ये येतात. त्यानंतर येतात निफ्टी मीडिया. मीडियामध्ये काय येतं, तर आपण ते TV9 वगैरे असे ऐकतो, ते याच्यामध्ये येतात. त्यानंतर पीयूसी बँक, पब्लिक सेक्टर बँक. पब्लिक सेक्टर म्हणजे बँक म्हणजे काय, आपण छोट्या छोट्या बँक पाहतो, बँक ऑफ बरोडा, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, म्हणजे पंजाब नॅशनल बँक. ह्या पीयूसी म्हणजे काय, पब्लिक सेक्टर. याच्यामध्ये जास्त गव्हर्नमेंट ऍक्च्युली या बँक्स असतात. गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये जास्त असते, आणि गव्हर्नमेंट पण इन्व्हेस्ट करते, एवढं लक्षात ठेवा. आता गव्हर्नमेंटची कंपोनंट कोण आहे, ते LIC. LIC मोस्टली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असते. त्यानंतर आयटी इंडेक्स. आयटी मध्ये मग तुमचं टाटा, TCS असेल, इन्फोसिस असेल, विप्रो असेल, कोफर्ग वगैरे, अशा खूप काही कंपन्या आहेत. त्या सगळ्या निफ्टी आयटी इंडेक्स मध्ये येतात. त्यानंतर येतं FMCG इंडेक्स. FMCG इंडेक्स म्हणजे काय, तर तुम्ही आता आपण मॅगी खातो, मॅगीची कंपनी माहिती का तुम्हाला कोणती आहे, मॅगी बनवणारी आहे का माहित? नाही. हा, तर मॅगी कोण बनवतं, नेस्ले बनवते. तर नेस्लेचा स्टॉक हा FMCG सेक्टर मध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्ट, कोणती पण गोष्ट करा, ती तुम्ही कसे पण कनेक्टेड असे शेअर मार्केट, त्याचा स्टॉक आहे इथं FMCG इंडेक्स मध्ये. नंतर फार्मा, आपण गोळ्या घ्यायला जातो, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला एकतर सिप्ला हे सगळ्यात फेमस आहे,
त्यानंतर डिव्हिज लॅब आहे, अपोलो फार्मा आहे, अशा खूप काही कंपन्या आहेत. त्या सगळ्या फार्मा इंडेक्समध्ये आहेत. त्यानंतर निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये काय की प्रायव्हेट बँक्समध्ये की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट नसते. छोट्या छोट्या बँक जसं पीयूसी बँक तसंच प्रायव्हेटमध्ये हे येतात. येस बँक्स वगैरे झाल्या. त्यानंतर आयडीएफसी बँक, इंडसइंड बँक हे सगळ्या प्रायव्हेट बँक्स आहेत. त्यानंतर मेटल सेक्टर. आता मग मेटलमध्ये काय येतं? टाटा स्टील येतं, JSW स्टील असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक आहेत. जे स्टीलचे स्टॉक आहे हे पूर्णपणे या इंडेक्समध्ये आहे. जे रिअलिटी स्टॉक आता रिअलिटी तुम्हाला म्हणतो ओबेरॉय रिअलिटी आहे, गोदरेज प्रॉपर्टीज आहेत. आता या स्टॉक्सचे नाव तुम्ही ऐकलं नसेल पण तरी मी तुम्हाला सांगतो. हे जे रिअलिटी सेक्टर म्हणजे काय तर हे कन्स्ट्रक्शन रिलेटेड कंपन्या असतात ना त्या सगळ्या रिअलिटी इंडेक्समध्ये येतात. आणि त्यानंतर येतं ऑटो इंडेक्स. ऑटोमध्ये जसं तुम्हाला आता माहिती असेल टाटा मोटर्स, मारुती झालं, त्याच्यानंतर हिरो मोटर्स झालं. या अशा कंपन्या आहेत. टेक महिंद्रा झालं. तर या सगळ्या कंपन्या या निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये येतात. मग आपल्याला काय पाहायचं माहिती आहे का? तुमच्यासाठी एक आता एक होमवर्क आहे. तुम्ही काय करायचंय? आता हे इंडेक्सचा सगळा फोटो काढला असेल ना, तर तुम्ही NSEच्या वेबसाईटला जा. मी तुम्हाला दाखवेल ते कसं जायचं वेबसाईटला वगैरे आणि त्याच्यावर फक्त PDF डाउनलोड करायच्यात त्या आणि ग्रुपला पोस्ट करा आणि फक्त बघून घ्या. नुसतंच पोस्ट नका करू. तर हे सगळे इंडेक्स जे आहेत त्याच्या PDF नुसार तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक पहा की कोणते कोणते स्टॉक आहेत. एकदा तुमच्या एक डोळ्याखाली जातील सगळे. आलं लक्षात? करसाल का एवढं? हो. हो नक्की. आणि हे खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला हे मोस्टली कुठं सांगत नाहीत. पण जर तुम्ही सेक्टरल इंडेक्सचा अभ्यास केला म्हणजे सेक्टर इंडेक्स आता याच्यामध्ये पण तो अभ्यास कसा करायचा मी तसं जसं पुढे तुम्हाला शिकवेल. पण हे सेक्टर माहीत असणं आणि याच्या सेक्टरमध्ये कोणते स्टॉक आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि मार्केटमध्ये ट्रेंड असतो. आता तुम्हाला सांगतो की आता बँकचा ट्रेंड येणार आहे. 2 वर्ष कोरोना नंतर आयटीचा ट्रेंड होता. मागच्या वर्षी ऑटो, फार्मा ह्या इंडेक्सचा ट्रेंड होता. मग ह्या इंडेक्समध्ये असणारे जेवढे काही स्टॉक्स आहेत ना ते सगळे ग्रो करतात. आपल्याला काय पाहायचं असतं की सेक्टरल इंडेक्स कोणता इंडेक्स आपल्या व्ह्यू मध्ये आलाय. व्ह्यू बुलिश म्हणजे काय वर जाणं, बिअरिश म्हणजे काय तर खाली येणं. आपला व्ह्यू जर आवाज क्लिअर येत नाहीये. प्रसाद म्यूट युअर ऑडिओ. ऑडिओ. हा तुमचा आवाज हे होते सर. हा येतोय का आता? हो येतोय. हो आता हा येतो. ठीक. ओके. तर आपल्याला काय होतं की स्टॉक जर इंडेक्स बुलिश असेल तर आता मी तुम्हाला ग्रुपवर असताना आता जे होते आधी त्यांना माहिती असेल की निफ्टी बँक निफ्टी अजून 2-3 स्टॉकचं सांगितलं इंडेक्सचं सांगितलं होतं की ते ग्रो करणार आणि ते केले. हे मी सांगितलं म्हणून झालेलं नाही. तर ते का झालेत कारण की जे आपण टेक्निकल शिकणार आहे तर त्यानुसार तो तिथं मला क्लिक झाला होता. त्यानंतर मी ते पोस्ट केले होते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट आली. आताच तुम्ही रिसेंटली पाहिलं असेल तर रिसेंटली मी काल एक कमेन्स मुथूट फायनान्स वगैरे टाकले होते. त्याचा प्रॉफिट तुम्ही बघू नका पण त्याचं एक्झिक्युशन बघा ते त्यांची ग्रो पण झाली. तो स्टॉक. तर ते का होतं? हे आपल्याला तेच तर आपल्याला इथं शिकायचंय की एखादा स्टॉक आपल्याला जर घ्यायचा किंवा आपल्या सिस्टम मध्ये आला. सिस्टम मध्ये आला म्हणजे काय तर आपल्याला बाय करण्याच्या कंडिशन मध्ये आला. तरच आपण बाय करायचं. आपण असं न्यूज बेस्ड ट्रेडिंग करत नाही. तुम्हाला असं कुठेतरी न्यूज येईल की अरे गव्हर्नमेंटनी आयटी इंडेक्स साठी खूप चांगली ऑफर काढली. त्या दिवशी ते सगळे आयटीचे स्टॉक 100% पळणार. जर अशी काही न्यूज असेल ना पॉझिटिव्ह तर सेक्टर 100% पळतो. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे डबल पण खाली पडतो. कायम लक्षात ठेवा. त्यामुळे न्यूज बेस कधी काही घेऊ नका. माझं आता सांगणं आहे की तुम्ही फक्त आता बाहेरच्या टिप्ससाठी तुमचे कान पूर्ण बंद करा. जे आता तुम्ही शिकायला आलेत ना, ते इथं फोकस करा आणि पॅशनेट राहा. हे याची मजा इतकी जास्त आहे ना, नंतर तुम्ही रात्री जागून चार्ट्स बघसाल. फक्त पॅशन पाहिजे याच्यामध्ये. हा स्मार्ट लोकांचा गेम आहे. ज्यांना आपण म्हणतो ना, की आपल्या माइंडची ताकद वाढवायची, त्यासाठी हा गेम खूप भारी. हे समजलं? इंडेक्स, सेक्टरल. हो सर. हो. हो. येस. त्यानंतर आता मार्केटचं मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी आता टर्मॉलॉजी. NSE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. त्यानंतर आहे BSE म्हणजे काय तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्यानंतर ते बुलिश मार्केट. बुलिश मार्केट म्हणजे काय तर अप मार्केट किंवा पॉझिटिव्ह मार्केट. बुलिश कधी म्हणतो आपण आता तुम्ही सांगा 80 रुपयाचा जर 1200 रुपयाला गेला तर हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे आणि याला आपण बुलिश मार्केट म्हणतो किंवा बुलिश स्टॉक म्हणतो. पण एखादा 1200 रुपयाचा जर 80 रुपयाला आला तर याला आपण डाऊन ट्रेड किंवा बिअरिश मार्केट असं म्हणतो किंवा निगेटिव्ह म्हणतो. आलं लक्षात हे डिफरन्स?
Yes. जेव्हा प्राइस अप मूव्ह करत असते ना, तेव्हा आपण त्याला बुलिश मूव्हमेंट म्हणतो. पण जेव्हा प्राइस खाली येते म्हणजे काय, आता 1200 रुपयाची ₹80 आलेले, म्हणजे एक एक्झाम्पल आहे, असं झालेलं नाहीये. एक्झाम्पल म्हणून कन्सिडर. मग ₹1200 समजा ती ₹800 आली. तर आपण काय समजणार, याच्यामध्ये बिअरिश मूव्हमेंट आहे. बिअरिश म्हणजे काय, तर डाउन ट्रेंड आणि निगेटिव्ह. आलं लक्षात? आता हे शब्द तुम्हाला जास्त मोस्टली ऐकायला भेटतील किंवा याचा अर्थ समजून घ्यायचा. बुलिश म्हणजे वर जाणारे, बिअरिश म्हणजे खाली पडणारे. त्याच्यानंतर आहे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. याचा पण अर्थ तोच आहे. अप ट्रेंड म्हणजे काय, तर एक ट्रेंड आहे. आपण जसं म्हणतो ना, याचा एक खूप चांगला ट्रेंड आला होता, या सॉंग्सचा आला होता, या क्रिकेटरचा आला होता, हिरो हिरोईनचा एक ट्रेंड आला होता. तर ट्रेंड म्हणजे काय, तर अप ट्रेंड तो एक बुलिश वर म्हणजे अप मुवमेंट मध्ये आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये चाललेला आहे. आणि एका एकाचा काय म्हणतो आपण, डाऊनफॉल आला, डाऊन ट्रेंड आला. डाऊन ट्रेंड म्हणजे काय, तर त्याचा एक डाऊन साईडला चालू होतो किंवा आपण म्हणतो की उतरता काळ. तसंच एक त्याचा अर्थ आहे की डाऊन ट्रेंड. आलं लक्षात? Yes. त्यानंतर आहे आयपीओ. आता आयपीओ पण तुम्हाला जसं सांगितलं, कंपनी लिस्ट होती, जसं टाटा ओलाचं वगैरे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. तर आयपीओ म्हणजे काय असतं, तर इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे कंपनी काय करते की आयपीओ जनरेट करते. आयपीओ म्हणजे काय, तर याच्यामध्ये कंपनी डायरेक्ट आपल्याला ऑफर करते की आमचे एवढे एवढे शेअर्स आहेत. आम्ही आयपीओ जेव्हा लॉन्च होईल त्या टायमिंगला तुम्ही ₹15,000 भरा. ऑलमोस्ट या लेवलचीच हे असते बाईंग प्राइस. आणि मग आम्ही 15,000ला ज्याला पण आयपीओ भेटेल, हे एक लकी ड्रॉ सारखं असतं. याच्यामध्ये तुमचे पैसे जात नाही. काही काही लोक फक्त आयपीओ खेळतात. याच्यामध्ये तुमचे पैसे जाण्याचा चान्स अजिबात नसतो. ते काय, आपण तिथं त्याला अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर आपल्याला काय होतं, की आता समजा 15,000 असेल, त्याची काही व्हॅल्यू असेल, ₹700, ₹800 शेअर्स असेल किंवा ₹100 असेल. ₹100 शेअर्स असतो. मग आपल्याला काय भेटणार याच्यामध्ये, 15 क्वांटिटी भेटणार. 15 शेअर आपल्याला याच्यामध्ये भेटणार. ते आयपीओच्या माध्यमातून. आणि कंपनी आयपीओ केव्हा रेज करते, जेव्हा तिला एखादा नवीन त्याची सब कंपनी काढायची. जसं मी तुम्हाला सांगितलं टाटा टेक्नॉलॉजीज, ती येणार होती तेव्हा त्यांनी आयपीओ आणला. तो आणला ₹1300. तो आता चालू आहे ₹900-1100. याच्यामध्ये काय होतं की जेव्हा पण आपल्याला एखाद्या नवीन कंपनीमध्ये हे करायचं असेल आणि ते मार्केटमध्ये लिस्ट नसेल, तर सगळ्यात पहिला त्याचा आयपीओ यावा लागतो. आता मार्केटमध्ये बीएससीचा स्टॉक आहे, पण एनएससीचा नाहीये. तर आता एनएससीचा पण स्टॉक येणार आहे. आणि आता तुम्ही सांगा, हे पूर्ण मार्केट होल्ड करतात ना, तर हा स्टॉक आहे ना, कोरोनामध्ये ₹700-800 होता आणि तो आत्ता काहीतरी 6-7 हजाराला गेला होता. आता तो स्प्लिट झाला, तेच नंतर सांगा स्प्लिट वगैरे काय. तो आता 2,500ला दाखवतात आहे. पण तो स्टॉक 6-7 हजाराच्या ऑलमोस्ट रेंजला होता. ते विचार करा, ₹700-800 समजा तुम्ही ₹8,000 जर एक स्टॉक 10 स्टॉक घेऊन ठेवले असते, 10च तर फक्त ₹800, तर तो ऑलमोस्ट 7,000ला गेला. मग किती प्रॉफिट झाला असतं तुमचं? याच्यामध्ये मार्केटमध्ये काय आहे, फक्त आपल्याला परफेक्ट स्टॉक पाहणं गरजेचं आहे. काही जणांनी काय केलं, आयडिया घेतलेत, येस बँक घेतलेत. त्या स्टॉकचे फंडामेंटलच प्रॉब्लेम आहे. का? कारण की त्यांच्यावर सेबीचे ऍक्शन चालू आहेत. त्यांचे जे मॅनेजिंग बोर्ड आहेत, मॅनेजिंग बोर्डवर केसेस चालू आहेत. मग असे जेव्हा काहीतरी मार्केटमध्ये होतं किंवा एखादा स्टॉकवर येतं, तेव्हा तो स्टॉक खाली पडतो. आता इंडसइंड बँकचं चालू होतं तसंच. इंडसइंड बँकचं मॅनेजमेंटमध्ये फ्रॉड झालेला आहे. मग त्याच्यामुळे तो स्टॉक खूप पडला. असं कधी एखाद्या स्टॉकमध्ये काय झालं, तर तो स्टॉक खूप जास्त पडू शकतो. त्यानंतर आयपीओ समजलं तुम्हाला? हो. हो. त्यानंतर आहे बोनस शेअर्स. बोनस शेअर म्हणजे काय, जेव्हा पण एखादा स्टॉक स्प्लिट होतो. स्प्लिट म्हणजे काय असतं माहिती का, एक आता हा स्टॉक आहे ना, बीएससी होता 7,500ला, 7,000ला ऑलमोस्ट काहीतरी. तर तो आता 2,500ला आला. मग ते काय करतात, स्प्लिट का करतात, आता ₹800 घेतलेल्यांना 6,000 झालेलं चांगलं वाटतं. पण आता मला जर घ्यायचं आहे, तर मग मी 6,000चं नाही घेऊ शकत, कारण की माझ्याकडे तेवढं कॅपिटल नाही. मग कंपनी काय करते, अशा कंपनीला माहिती असतात की मार्केटमध्ये अशी लोक आहेत की हा स्टॉक चांगला आहे, पण ह्याची प्राइस खूप हाय आहे. मध्ये रिलायन्स पण झाला स्प्लिट. स्प्लिट होणे म्हणजे काय, तर आता हा 6,000चा यांनी 2,500ला आणला. मग तुम्हाला वाटेल की ज्यांनी 6,000ला बाय केलं, तर मग त्यांचा 4,500 किंवा ₹3,000 लॉस झाला का, ₹4,000. तर असं नाही होत. ह्याच्यामध्ये काय करतात, ते शेअर्स पण ऍड करतात त्याच्यामध्ये आपल्याला. बोनस शेअर कंपनी ऑफर करते त्या स्प्लिट होण्याच्या केसमध्ये. किंवा कंपनीला जर चांगला प्रॉफिट झाला असेल किंवा कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होत असेल, समजा टाटा पॉवर आहे, टाटा पॉवरला
समजा टाटा मोटर्स, टाटा पॉवर हा प्रोजेक्ट बंद करणार आहे आणि मोटर्स मध्ये करायचं, मग ती मर्ज झाली. मग मर्ज झाल्यावर काय करतात, बोनस शेअर देतात. म्हणजे तुम्हाला 1 शेअर पहिला असेल ना, तर तुम्हाला अजून 4 भेटणार. मग आपला प्रॉफिटसाठी आपल्याला हा पण फायदा खूप जास्त चांगला होतो. मार्केटमध्ये असे काही काही स्टॉक्स आहेत की ते शेअर्स, बोनस शेअर खूप चांगले देतात. मग त्याचा फायदा आपल्याला तिथं होतो की आपल्याला एक एक शेअर आपण 1000 रुपयाला घेतलं असेल, पण वर आपल्याला 4 भेटलं, तर आपलं प्रॉफिट 4000 रुपये होतो डायरेक्ट. आलं लक्षात? त्यानंतर एक मिनिट. डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय? तर आता समजा तुम्ही टाटा मोटर्स मध्ये बाय केलं आणि टाटा मोटर्सचा रिझल्ट खूप चांगला लागला. मग कंपनी काय करते, एक गुडविल म्हणून किंवा स्वतःकडून आपल्या इन्व्हेस्टरला खुश करण्यासाठी एक डिव्हिडंड जनरेट करते. म्हणजे एका शेअर्सला ते ₹1.50 50 पैसे किंवा ₹20, जे काही कंपनीवर असतं ते डिपेंड. कंपनी डिव्हिडंड देऊ 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 शकते किंवा 10 वेळा देईन, पुढे 10 वेळा देणार नाही, परत एकदा द्यायला चालू करत. हे सगळं पूर्णपणे कंपनीच्या हातात असतं. आणि काही काही कंपनी काय करतात, रिझल्ट लागल्यानंतर एक डिव्हिडंड डेट असते, की तुम्ही आता समजा आज 31 तारीख आहे. आज टाटा मोटर्सने डिक्लेअर केलं की 20 जून पर्यंत ज्यांच्याकडे आमचे शेअर्स असतील त्यांना आम्ही डिव्हिडंड डेट आहे तेवढ्यात, मग जे जे शेअर्स असेल पर शेअरनुसार आम्ही त्यांना डिव्हिडंड डिक्लेअर करणार. समजा 20 जून त्यांनी आज डिक्लेअर केली, माझ्याकडं एकच शेअर्स आहे, पण त्यांनी काय केलं, की याला ₹20 डिव्हिडंड जनरेट केलेला आहे एका शेअरला. 20 जून क्रॉस झाली की माझ्या अकाउंटला हे ₹20 आपोआप ऍड होतात, कारण की माझ्याकडे तो शेअर्स होता आणि मग मला कंपनी डिव्हिडंड जो दिला होता, रेकॉर्ड डेट 20 जून होती, म्हणजे काय ते 20 जूनच्या आत जेवढे काय होतं. मग अशा वेळेस काय होतं, स्टॉक पण मुवमेंट करतो. असे पण काही गेम्स मार्केटमध्ये होतात, त्यानंतर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर आहे एफ-आय. एफ-आय जर सांगितलं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे बाहेरचे म्युच्युअल फंड असतात, मोठ्या मोठ्या कंपनी, बाहेरच्या देशामध्ये खूप मोठ्या कंपनी. म्हणजे आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे का, आता आपण 3-4 ट्रिलियन मध्ये आहे. तर आता तुम्हाला सांगतो, ब्लॅक रॉक सारखी कंपनी, एक कंपनी आहे, तुम्ही त्याबद्दल पहा मार्केटमध्ये. ती फंड मॅनेजिंग फंड म्हणजे आपले म्युच्युअल फंड वगैरे ना, तशीच त्या कंपनीकडे 10 ट्रिलियनचा फंड आहे. म्हणजे त्याच्यात 3 भारत देश बसतील पूर्ण इकॉनॉमिकली. तेवढा पैसा फक्त एका फंड मॅनेजिंग कंपनीकडे आहे. तुम्ही विचार करा किती मार्केटमध्ये पैसा आहे आणि हा सगळा फॉरेन इन्व्हेस्टरकडे आहे. त्यानंतर आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. याच्यामध्ये डोमेस्टिक मध्ये सांगितलं तुम्हाला, म्युच्युअल फंड वगैरे आहे, परत SIP आपण करतो किंवा LIC वगैरे, हे सगळे डोमेस्टिक इन्व्हेस्टर मध्ये येतात. आलं लक्षात? हे पॉईंट झाले क्लिअर तुम्हाला, टर्मोलॉजी सगळ्या? येस. त्यानंतर आहे टर्मोलॉजी अजून एक आहे, की मार्केटमध्ये ह्या स्टॉप लॉस, शॉर्ट सेल, पोर्टफोलिओ आणि मार्केट कॅपिटलायझेशन, ह्या ऍक्च्युअली मी काय करतो तुम्हाला ना, ह्या आपलं जेव्हा पहिला लेक्चर होईल ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समजून सांग. चालेल? जे आपला मेन टॉपिक येणार हो. ओके, तेव्हा तुम्हाला हे जास्त चांगल्या प्रकारे समजेल. ओके, तुम्हाला आता समजलं, शॉर्ट ब्रीफिंग समजलं सगळ्या मार्केटची, की मार्केटमध्ये NSE BSE आहे, सेक्टर इंडेक्स आहे, त्यानंतर आपण स्टॉक बाय सेल करतो, तर तो कसा बाय सेल होतो, आपला स्टॉक कशी मुवमेंट करतो, त्यानंतर मार्केटचे टाइप्स किती आहेत, हे समजलं सगळं? येस.